श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही सगळे? मस्त आहेत ना? मस्तच राहा. तर चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर इथे एक डिझाईन काढली होती रांगोळीची यायला लागली माझ्या तोंडात. मेहंदी म्हणायचं होतं मला. छान असे मेहंदी काढले आणि मेहंदीची डिझाईन बघा किती छान काढले. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगळी डिझाईन येते, प्रत्येक वेळेस वेगळी डिझाईन. त्यात बरेच वेगवेगळे नावं आहेत. पाकिस्तानी काय काय, मराठ्याची, मुस्लिमची, असे काय काय मेहंदीची नावं आहेत. मला बी एवढं काय माहीत नाही त्यातलं. पण तिचा क्लास संपत आला आहे, तर थोडासाच क्लास राहिला आहे. 3 महिन्याचा क्लास असतो म्हणे. पण शिवानीचा पहिलेच प्रॅक्टिस मेहंदीची असल्यामुळे ना लवकर म्हणजे तिला जमलं मेहंदी काढायला. त्याच्यामुळे छान असे डिझाईन काढले. खूप सारे डिझाईन काढले होते, पण मी जास्त काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. एखाद्याच हातावर काढलेले दाखवले मी, कधीतरी पूर्ण हातावर पायावर काढलेली दाखवेल मी. तर आता इथं सकाळी व्हिडिओची सुरुवात केली होती मी आज. आणि इथं माझे देवाचे भांडे घासायला चालू होते. आणि आता एकतर ना नळाचं पाणी नाही सध्या, बोरचं पाणी आहे. त्याच्यामुळे एवढे भांडे खराब होतात ना, आज घासले ना तर लगेच दुसऱ्या दिवशी तशाला तसे डाग पडायला सुरुवात होतात आणि लगेच हिरवे भांडे पडतात. त्याच्यामुळे मग ते पूजा वगैरे काय करायचं म्हणलं ना तर ते भांडे बघूनच मन म्हणजे हुरहुर होतं की काय आपण नाही व्यवस्थित, आज देवपूजा झाली नाही काय, की भांडे खराब दिसायलेत असं तसं वाटतं. म्हणजे मनच राहत नाही ते भांडे खराब असल्याच्या नंतर. दिवा वगैरे रोजच्या रोज दिवा तर स्वच्छ करावा असं वाटतो. रोजच्या रोज स्वच्छ दिवा केलं ना तर दिवा जशाला तसं राहतो. नाहीतर 4-4, 8-8 दिवस नाही दिवा घासला ना तर लगेचच त्याच्यावर काळोखी चढते आणि ते काय लवकर तेलकटामुळे निघत नाही आणि घाण दिसतं तसंच. तर छान अशी देवपूजा झाली माझी. आणि पांढरी फुलं बघा, ते फुलं ना 9:30 पुढून उमलायला चालू होतात आणि दिवसभर जशाला तसे राहतात. पांढरे शिपट एकदम असं वाटतं की आपण जसं का कापूस ठेवलं आहे का काय देवावर असं वाटतं. एवढे छान फुलं ते उमलतात. मला पण वाटत होतं की एखादं फांटा आणून लावावं का काय दारात आपल्या, पण जागा नाही. आणि तसं पण ते झाड गल्लीतच आहे, जास्त काही लांब नाही. त्याच्यामुळे मग तिथूनच आता फुलं आणत असते. भरपूर फुलं निघतात त्या झाडाला. म्हणजे उशिरा उमलतात पण दिवसभर तशाला तसे राहतात छान असे. त्याच्यामुळे मग तेच फुलं आणून वाहिले होते देवाला इथं. तर इथं कुरड्या करून ठेवल्या होत्या किंवा उन्हाळ्यामध्ये, तर ते काही भरल्याच नव्हत्या, तशाच बॉक्समध्ये राहिल्या होत्या. तर त्याच डब्यामध्ये भरून ठेवल्या. नाहीतर ना तसाच पसारा दिसतो. इथून उचलायचं तिथं ठेवायचं, तिथून उचलायचं तिथं ठेवायचं, हे असलंच चालू राहतं. आज म्हणजे रोजच्या रोज माणूस बघतं त्याला, पण आज नाही उद्या भरू, राहू द्या आता आजच्या दिवस तसंच, आज नाही उद्या भरू म्हणत 15 दिवस आणि महिना कसा जातो तर समजत नाही. त्याच्यामुळे मग आज म्हणलं चला आज काही पण झालं तर ते भरून ठेवायचं डब्यामध्ये. म्हणून ते बॉक्स बाजूला काढलं आणि डब्यात छान असं भरून ठेवलं. आणि आता इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे माझी. तर आता इथं म्हणजे गवारीची शेंग बनवायची होती. काय रोजच्या रोज काय भाज्या करावं हा टेन्शन असतं. रोज भाज्या फ्रीजमध्ये भरून असतात, तरीसुद्धा कोडं पडतं की ही करू का ती करू भाजी. तर आज गवारीची भाजीचा प्लॅन होता. त्याच्यामुळे मग खोबरं शेंगदाणे सगळं एकत्र भाजून घेतलं आणि त्याच्यामध्येच कोथिंबीर, लसूण वगैरे टाकून मिक्सरमधून काढलं आणि कांदा टाकला फोडणीला आणि त्याच्यातच तो सगळं वाटण केलेलं टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत ठेवलं. आणि तेल सुटल्याच्या नंतर मग त्याच्यात गवारी टाकली आणि गवारीची शेंग आहे ती आधीच भाजून घेतली होती छान अशी. कारण गवारीची शेंग झालं ना तर भाजल्याशिवाय चांगली होत नाही. त्याच्यामुळे भाजूनच घ्यावी लागते आणि सरभरीत थोडीशी करावी लागते. नाहीतर मग आमच्यात पोट भरत नाही कोणाचंच, कारण सगळ्याला घरात पातळ भाज्या लागतात. आणि एकीकडे मसाले भात ठेवायला चालू आहे. कारण शिवानीचं एवढं तोंड येते ना सध्या, खूपच तोंड येते. काय माहिती काय प्रॉब्लेम झाला आहे. दवाखाना केला तरी तिचं तोंड काही राहत नाही. त्याच्यामुळे मग तिच्यासाठी मसाले भात बनवायला घेतला होता. एकीकडे भाकरी, गवारीची शेंग, चपात्या आणि मसाले भात. चपात्या काय आज बनवल्या नव्हत्या, कारण शिळ्या चपात्या होत्या 2-3. त्याच्यामुळे पोरी म्हणल्या की नको, चपात्या भाकरी केल्या तरी भागून जातं. कारण ते पोरी चपात्या खात नाहीत, म्हणजे भाकरी खात नाहीत. त्याच्यामुळे त्यांना चपातीच पाहिजे असते. पण त्यांना चपात्या होत्या, त्याच्यामुळे मग आज चपात्या काही बनवल्या नाहीत. कारण अन्न शक्यतो म्हणजे चपात्या मऊ राहतात. आणि आमच्यात काकूची मिठी असते की अन्न वाटोळं करू नका. पहिलं आम्हाला हे पण खायला भेटत नव्हतं. आता तर अण्णा घरी आहे. अण्णाला तर ना थोडंसुद्धा वाटोळं झालं ना खूपच राग येतो. पहिलं तरी बघायला नव्हते, ते रानात होते. पण आता नाही जमत त्यांना. त्याच्यामुळे मग सकाळचं संध्याकाळी सकाळी असं खातात पुरी चपात्या वगैरे. भाकरी नाही जमत त्यांना, भाकरी खूप शिल्लक राहते आमच्यात, पण चपाती नाही शिल्लक राहत. तर छान असं इथं गवारीची शेंग करून घेतली आणि गवारीतल्या बारीक शेंगा होत्या तर त्या आधीच बाजूला काढून ठेवल्या होत्या. कारण मला तेलामध्ये खालीवरी केलेली शेंग खूप आवडते तोंडी लावायला. त्याच्यामुळे आज करून घेतली तेलामध्ये खालीवरी भाकरी झाल्याच्या नंतर. आणि त्याच्यातच पुन्हा पापड भाजला. तर पापड एवढा छान लागत होता ना आजचा, कारण तेलामध्ये तेल आणि मीठ टाकून मी शेंगा भाजल्या होत्या आणि त्याच्यातच पापड टाकलं. त्याच्यामुळे ते मीठ जे आहे ते सगळं पापडला लागलं त्या उडदाच्या. त्याच्यामुळे खूप छान पापड लागत होता, खूपच छान लागत होता.
आणि आता स्वयंपाक झाला, जेवण झाले, सगळं झालं आणि त्या दुपारचा टाईम झाला होता आणि आज काकू गेल्या होत्या बाहेर. त्याच्यामुळे मला चला आज थोडंसं झाडाकडे बघू, कारण बरेच दिवस झालं झाडाकडे काही लक्षच गेलं नाही माझं. वरच्या कुंड्या खाली उतरून ठेवल्या तरी त्याला काही बघणं झालं नाही. इथल्या कुंड्या तिथं, तिथल्या कुंड्या तिथं उचलू ठेवतात, पण वाळलेले झाडं सगळे तसेच राहून गेले होते. खूप दिवस झालं सगळं म्हणजे वाळलेले पानं वगैरे, इथं 4 कुंड्या तिथं 4 कुंड्या, इतका पसारा कुंड्याचा झाला होता ना, खूप झालता. तरी जास्ती कुंड्या नाहीत, एवढ्याच कुंड्या तरी आम्हाला पसारा वाटतो. एखाद्याच्या तर घरात किती कुंड्या असतात तर ते कसे करत असतील वाटतं मला एकदा. तर इथं गुलाबाचं झाड पण पूर्ण पसरलं होतं, तर ते व्यवस्थित बांधलं. गोकर्णीचा वेल सगळा अस्तव्यस्त झाला होता, इकडं ते फांटे तिकडं फांटे गेले, ते व्यवस्थित बांधलं. आणि मनी प्लॅन्टचं तर एवढं वाळून गेलं होतं ना सगळं, निम्मे पानं सगळे करपून गेले होते. पोरी तर म्हणले होते की मम्मी ते काढून टाक झाड पूर्ण मनी प्लॅन्टचं आणि आपण नवीन आणून लावू म्हणून. पण मी म्हणले की नको, म्हणजे होईल व्यवस्थित ते हिरवगार छान असं होईल. पण वरी काही पाणी घालणं होत नव्हतं आम्हाला, वरी ठेवलं तेव्हा. पण हिरवा पडदा बसवल्यापासून मग खाली आणले, तर तेव्हापासून रोज पाणी घालल्यानं आता हिरवगार मनी प्लॅन्ट झाले. पण त्याचा जो वेल आहे तो पूर्ण वरीपर्यंत गेला होता आणि तो काही बांधणं झालं नव्हतं. तर मग त्या दिवशी पूर्ण व्यवस्थित असा बांधून घेतला तो. तर आता छान असे पानं फुटायला लागलेत आणि मनी प्लॅन्ट जो आहे तो हिरवागार झाला आहे, छान असा झाला आहे. त्याला बघितलं ना एकदम म्हणजे भारी वाटतं की एवढा छान हिरवा झाला आहे म्हणून. तर नाहीतर लई खराब झाला होता, त्याला बघूच तर वाटत नव्हतं त्या कुंडीला. मला तर वाटलं की सगळं काढून टाकू काय असं झालं होतं, पण आता नाही व्यवस्थित. अगं ह्यातच आलंय ग, कसं काढून घेऊ? अगं आलंय ग, पण ते गुटुळा करत वर गेलंय, मग व्यवस्थित काढून एका साईडला ते कर आणि एका साईडला ते कर असं आहे. काटे टोचले त्या काच म्हणे बाई गाड्याचे काच. अगं कसा गुतडा झालाय, घे ती बाजूला घे झाड, तिथं घे अलीकडं. अगं लय गुतडा झालाय घ्यायला. मला तर काही समज नाही कसं काढून, पण असं सगळं पिळा झालाय ह्याचा. हा वाळायला आलं. हा बांध ह्याच्या सोबतच, ह्या साईडला घेऊन एकदम ती कुंडी अशी फिरव अशी. हा नाही ना का ही त्याला ही व्हायला ना अडचण, ह्याला जादी हुदी. ही एवढं जपायचं कारण एक काढ उपटून एक खायची इथं. राहू दे ना, अगं लय मोठे चांगले वाटते. हा ना, पण ती कसं ह्याला अडचण व्हायला लागली. आता ही इकडं बांधलंस तर ती मागची एक कुंडी आणि ही कुंडी बाजूला काढून ठेव की. कसा गुचळमुळ करायली. गोम आहे मम्मी तिथं, कुठं गं? तेव तेव तिकडं. ए कुठे बघत जाऊ का? तुझं लक्ष असतं. अगं हाय तिथं, माझं लक्ष नाही. शिरण बिरण साडी नाही शिरत. माळ काढली बेकार दिसते ती. मग ही राहू दे की आता इथं, ह्याला काय झालंय? ती नाही ग, ह्या खितलं म्हणत ती. ही बघ किती झालंय. ती काढून टाक ना ग, ती काटे उगच ठेवले तर. ठीक आहे. हा तुला फुटेल का अजून? जेव्हा फुटेल तेव्हा बघू. थोडे थोडे कापले, मोठे नको. ए समू ही आधी पण मला तुम्हाला म्हणजे कातर खराब होईल ना, फुटायला लागली. राहू दे, म्हणजे फुटायले ते राहू दे ना, फक्त वाळलेलं काढ. हा ह्यानं त्यांनी 14 मध्येच कुठं तर गेलेत ती फॅमिली. 14 नंतर कोणच काय सांगणार की 14च्या नंतर कुठे गेले, 14च्या नंतर कुठे गेले काय माहित. त्याला सापडलं वाटतं कार्तिक. पूर्ण भरलं होतं, कुंडी एवढी एवढी होती छोटी आणि पूर्ण भरलं होतं. आता एकतर पावसाळा चालू झालाय आणि पावसाळ्यात झाडाची जास्त प्रमाणात वाढ होते आणि मग कुंड्या काही पुरत नाही. त्याच्यामुळे मग आता घेतलं सगळं, मी काढली सगळी झाडं. सगळ्या कुंड्याच्या खाली राडा पसारा होते सगळा. किती कचरा झालाय बघा या कुंड्याच्या खाली, एवढं निघालं. तरी थोड्याच कुंड्या आहेत, जास्त असल्यावर काही नाही.
थोड्याशाच कुंड्या आहेत तर एवढा पसारा निघायला लागला, जास्त असल्यावर कसं ते म्हणतात सकाळी गाऊन आहे, आता साडी घातली, घरात ते कामं करताना गाऊन असते अंगावर, त्यांचं सगळं वेगळंच आहे. तर मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी साडी चेंज केली होती. ही एक झाड कशाचं आहे काय माहिती, असं कशाचं तरी कशाला उपटायचं, चांगलं गच्च बसले मध्ये. हे दोनच कुंड्या ठेवते इथं, बाकीच्या तिथं ठेवलेल्या आहेत. ही राहू देते इथं आणि ते ठेवते तिथं वरी, थोडा पसारा भरून. बघा झालं आता सगळ्या कुंड्या तिथं वरी ठेवलेल्या होत्या, तिथल्या खाली काढल्यात. आता महिना झाला खाली काढलेत, तेव्हापासून काही बघितलंच नव्हतं. सगळ्या कुंड्या किती वाढल्या होत्या, वाळलेलं सगळं तसंच होतं. त्या कुंड्याला सगळं काढून व्यवस्थित असं बांधले. आणि ती मनी प्लॅन्ट पूर्ण वाळून गेला होता. आम्ही तर विचार केला होता की आता काढूनच टाकायचं म्हणून, पण आता अजून हिरवागार झाला आहे छान, त्याच्यामुळे बांधला आहे असं व्यवस्थित. आता कुठं कुठं चांगला फुटायला लागलं आहे, नाहीतर पूर्ण ना म्हणजे नुसती काडीच राहिली होती, त्याला काहीच राहिलं नव्हतं. आता झाला हिरवागार आणि तिथं ठेवल्यामुळे ना जास्त लक्ष पण जात नव्हतं त्या मनी प्लॅन्टवर. मग आता राहिलं चांगलं लक्ष. आणि त्याच्यावर ना तांदळाचं पाणी आणि डाळ ठेवलेलं पाणी, हे दोन टाकल्यानं अजून जास्त हिरवागार होते. तर आम्ही ती टाकल्यापासूनच आमचा मनी प्लॅन्ट छान म्हणजे हिरवागार व्हायला चालू झालं आहे. नंतर पहिलं येतच नव्हता मनी प्लॅन्ट, आता पण विचार केला होता की काढून टाकून दुसऱ्याच्यात आणून लावावं का काय. आणि ती पण बघा किती छान झाले हिरवागार एकदम. त्याला 2 फुलं लागलेत आल्यापासून, छोटंसं झाड आहे अजून, 2 आलेत. आणि गुलाबाला पण पाकळ्या यायलेत आता. एवढंच आहे तरी अजून कुंड्या वाढवल्या नाहीत मी, अजून वाढवल्या असं तर ठेवायला पण जागा नव्हती, काही नव्हती. त्याच्यामुळे मग तिथे ठेवल्या 2 कुंड्या आता इथल्या छोट्या छोट्या. नाही तर त्याच्या खाली सगळा कचरा वगैरे घाण जाऊन बसते आणि मग पुन्हा ते सारखं काढणं पण होत नाही. आज चिलाईचं काम बाजूला ठेवून हे काम करायला घातले, नाहीतर एकदा बसलं ना तर बसलं, मग बाकीचं काहीच काम होत नाही. तर चला मग आता झालं इथलं सगळं. कचऱ्याची बकेट भरली लगेचच, कालच बकेट आणली होती, झाली लगेचच. मेकअप केल्यावरचा अवतार बघा, कालचा व्हिडिओचा अवतार बघा आणि आजच्या व्हिडिओचा अवतार बघा कसा दिसतोय. तर मेकअप केल्याच्या नंतर लुक वेगळाच दिसतो प्रत्येकाचाच, आणि तो आवडतो पण स्वतःला. आणि बिना मेकअपचा रोजच्या रोज तर काय मेकअप करून नाही बसू शकत, नाही होत रोजच्या रोज. तर आता झाडांचं वगैरे सगळं काम झालं आहे माझं. 4 दिवसापासून म्हणत होते की मी झाडांचं सगळं काढायचं, पण ते काय काढणं होत नव्हतं. आज वेळ काढला आहे मी, नाहीतर एकदा स्वयंपाक धुणं भांडी स्वयंपाक झाला, जेवण करून शिवायला बसलं मग बाकीचं कोणत्याच कामाला हात लावणं होत नाही. मग सगळं काम बाजूला ठेवावं लागतं आणि मग अधिकचं काम जास्तीचं आहे ते करून घ्यावं लागतं. तर आज मी म्हणलं नको, शिवायला बसलं की राहून जातं तसंच, म्हणून आज केलं. तर किती म्हणजे म्हणजे पसारा निघला, त्याच्या खाली पण सगळा कचरा झालता आणि वाळलेले पानं फिनं सगळे तसेच राहिले होते, तर सगळं काढून टाकलं. आता सगळं व्यवस्थित झालं.